मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। वार्ड क्रमांक 36 से मनसे के प्रशांत महाडिक ने दाखिल किया नामांकन। मुंबई बीएमसी चुनाव को लेकर राजनीतिक हलचल तेज होती जा रही है और इसी कड़ी में वार्ड क्रमांक 36 से महाराष्ट्र नवनिर्माण सेना और शिवसेना यूबीटी गठबंधन के अधिकृत उम्मीदवार प्रशांत महाडिक ने मनपा चुनाव के लिए अपना नामांकन पत्र दाखिल किया। नामांकन से पहले कुराल क्षेत्र में एक पद यात्रा निकाली गई जो निर्वाचन कार्यालय तक पहुंची। इस पद यात्रा में भारी संख्या में कार्यकर्ता शामिल हुए, जिससे माहौल पूरी तरह चुनावी रंग में नजर आया। पद यात्रा के दौरान मनसे और शिवसेना यूबीटी के जिला और वार्ड स्तर के पदाधिकारी और कार्यकर्ता मौजूद रहे। इनके साथ ही स्थानीय नागरिकों की भी अच्छी खासी भागीदारी देखने को मिली। बता दें कि प्रशांत महाडिक शुरुआत से ही मनसे के साथ जुड़े हुए हैं और पार्टी के गठन के समय से लगातार जमीनी स्तर पर काम करते आ रहे हैं। संगठन के प्रति उनकी निष्ठा और वर्षों की मेहनत को अब पार्टी के सर्वोच्च नेतृत्व ने भी पहचाना है और उन्हें एक बड़े मंच पर चुनाव लड़ने का अवसर दिया है। प्रशांत महाडिक का कहना है कि वे किसी पद या पहचान के लिए नहीं बल्कि हमेशा से लोगों के लिए काम करते आए हैं और आगे भी जनता की समस्याओं को पूरी जिम्मेदारी के साथ उठाते रहेंगे। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस नामांकन के दौरान उपस्थित लोगों ने क्या कुछ कहा इस रिपोर्ट में। दोस्तों, जैसा कि मैं बताना चाहता हूं कि महानगर पालिका का चुनाव का बिगुल बज चुका था। अब देखो आज लास्ट दिन था, वो भी अभी समापन की ओर है, जो पर्चा भरने का लास्ट समय भी खत्म होने को नजर है। कुछ लोग देखिए वार्ड क्रमांक 30 से जो मनसे के उम्मीदवार हैं वो उन्होंने पर्चा भरा। आइए हम उनसे जानने की कोशिश। सर, आपका नाम क्या है, पूरा विवरण बताइए सर। माझं नाव प्रशांत शांताराम महाडिक, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापनेपासून साहेबांबरोबर काम करतोय आणि या गोष्टीची आज साहेबांनी कुठेतरी दखल घेतली। सर, कितने वर्षों से आप मनसे का काय करता? असं राजकारणात पूर्वीपासूनच आहे, परंतु महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पक्ष स्थापन झाल्यापासून आपण पक्षाबरोबर साहेबांच्या खांद्याला खांदा लावून आपण काम करतोय, प्रामाणिकपणे काम करतोय आणि त्याची दखल आज साहेबांनी ज्या पद्धतीने घेतली। सर, कौन से मुद्दे लेकर के आप जो पूर्व नगर सेवक थे, पहले के जो नगर सेवक थे भारतीय जनता पार्टी के थे, उन्होंने क्या काम नहीं किया, जो मुद्दे को लेकर के आप प्रचार करेंगे? आपके मुद्दे क्या है? असं बघायला गेलं तर मुंबईत कामं बाकी आहेत। जे लोकांच्या अपेक्षा आहेत, कॉर्पोरेटर आपण ज्या पद्धतीने निवडून देतो नगरसेवक म्हणून, आज नगरसेवकांना मला वाटतं इथे फॉर्म भरताना जी पुस्तकावली दिली जाते, ज्यात नियमावली आहे काय कामं करायची आहेत, ती एकदा त्यांनी वाचली पाहिजेत। कारण लोकांचे जे सर्वसाधारण रेग्युलर प्रश्न आहेत, गटर, मीटर, वॉटर, हे आजही सुटत नाहीत। पाण्यासाठी आमच्याकडे 36 वार्डामध्ये कधी येऊन बघा, संध्याकाळी पाण्याचा टायमिंग फिक्स नाही, किती वेळ येणार ते माहीत नाही। म्हणजे संध्याकाळी तुम्हाला कुठे फिरायला जायचं आहे नवरा बायकोला, तर तुमचं डिपेंड कोणाला तरी एकाला रिव्हर्स ठेवायला लागेल तिथे। हां, कोणतरी बॅकअपला असेल तर जाऊ शकता। पाण्याची अवस्था आहे, रस्त्यांचे अरुंद रस्ते आहेत, SRAचे विषय बरेचसे रखडलेले आहेत। ह्या सगळ्या गोष्टी मार्गी लागल्या पाहिजेत। लोकांना त्यांचं मूलभूत हक्काचं जीवन जगता आलं पाहिजे। पाण्यासाठी मारामार किंवा ह्या गोष्टींसाठी मुंबईसारख्या ठिकाणी मेट्रो सिटीमध्ये आज जिथे तुम्ही वस्तू खरेदी करताय त्यांच्या किमती एवढ्या वाढल्या आहेत आणि एवढं सर्व केल्यानंतर जेव्हा तुम्हाला रिटर्न्स घ्यायच्या वस्तू आहेत, आपण ज्या वस्तूंना खरेदी करतो त्यात आपला टॅक्स पेड होतो आहे। टॅक्स भरल्यानंतर आम्हाला त्या सुविधा भेटल्या पाहिजेत। महानगरपालिकेने आपल्याला कुठला टॅक्स सोडला आहे का? हां, आज टॅक्स भरू नका, उद्या सील पण करतील। हल्ली तर नवीन चाललं आहे अदानीचं। साधारणतः पूर्वीपासून आम्ही बघतो की 1-2 कधी एखाद्याचा एखाद महिना बिल भरायला उशीर होता, आता तर 45व्या दिवशी माणूस घरी येतो। 1 महिना झाला तर तो दुसऱ्या महिन्याला भरेल। समजा एका महिन्यात कोणतरी हॉस्पिटलला होता, तो तर काय कॅबलवर ॲड नाही देणार, मी हॉस्पिटलला आहे। एवढ्या पद्धतीचं जर वातावरण आहे, एवढ्या पद्धतीचं जर आम्ही टॅक्स भरतो, तर आम्ही टॅक्स केल्यानंतर आम्हाला सगळ्या गोष्टींच्या सुविधा ह्या महानगरपालिकेने पुरवल्याच पाहिजे आणि ह्या सुविधा पुरवण्यासाठी आपल्यासारखा कोणतरी होतकरू त्या ठिकाणी गेला पाहिजे। आपले विषय लोकांचे मांडले पाहिजेत पोटदुखीने आणि पोटतिडकीने असे विषय मांडल्यानंतर ह्या गोष्टी कशा करायच्या हे त्याला करता आल्या पाहिजे। आणि हे काय मोठं रॉकेट सायन्स नाही, परंतु जे नगरसेवक म्हणून येतात निवडून त्यांची ह्या इच्छाशक्तीचा प्रश्न आहे। परंतु आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेबांसारखा एक विजन असणारा नेता आहे। आमचा नेता दुनियेपेक्षा वेगळा आहे आणि आता राज ठाकरे, उद्धव ठाकरे, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आहेत। त्यामुळे ही जी ताकद आहे आणि हा जो संघर्ष आहे आणि मुळात जो हा संघर्ष आहे हा वेगळ्या पद्धतीने सुरू झाला आहे। मला सांगा, तुम्ही तर न्यूज चालवताय, कुठे तुम्ही पाहिलं मराठी गुजराती काय वाद झाला भांडण? पण लास्ट 6 महिन्यापासून हा मुद्दा खूप पेटतोय, गुजराती विरुद्ध मराठी। कुठे आमचं गुजरातीबरोबर भांडण नाही, कुठे मारामारी नाही, काही नाही। एक काहीतरी जातीच्या ह्याच्यावरती निवडणुका खेळायचं हे आमचं काम नाही। आम्ही काम करतोय महाराष्ट्रात, आम्ही जेव्हा काम करतोय, साहेबांचा जो आदेश आहे, ज्या ज्या ठिकाणी अन्याय आहे त्या ठिकाणी आम्ही उभे आहोत। मग तिथे जात धर्म वगैरे बघत नाही। मग शाळेचा विषय असेल, मराठी, हिंदी, आमची जी मराठी भाषा महाराष्ट्रात जिथे आम्ही वाढलो, लहानाचे मोठे झालो, आमची जी मातृभाषा आहे तिची देखील कुठेतरी गळचेपी करण्याचा प्रयत्न केला गेला। परत गळचेपी करणारे जे नेते आहेत ते देखील मराठी आहेत।
परंतु त्यांना जी काही पक्षातून शिकवण किंवा आदेश येत आहेत, कारण त्यांना जोपर्यंत जातीवर खेळत नाही तोपर्यंत मतदान दिसत नाही किंवा मतदान वाढत नाही. त्यामुळे त्यांनी पेरलेलं हे विष आहे. परंतु आम्ही जातपातीच्या पलीकडे जाऊन निवडणुका लढतो आहे. ह्या गोष्टींसाठी आम्ही लढणार नाही. आम्ही जे लढतो आहे सर्वसामान्य लोकांच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, सर्वसामान्य जे विषय आहेत, ह्या विषयांना घेऊन आम्ही लढतो आहे आणि ह्या विषयांना घेऊन आम्ही पुढे जाणार. आणि ह्या ठिकाणी मुंबईत छाती टोकून सांगतो, मुंबईत चालणार तर फक्त ठाकरे ब्रँड चालणार, बाकी नाही चालणार. कारण आमची इच्छाशक्ती आहे, आमच्याकडे विजन आहे आणि ह्या बाकीच्या गोष्टी मतं मिळावीत म्हणून काहीतरी नको ते लागून चलन आम्ही करणार नाही. आज लागून चलन आम्ही करतो. आम्ही कोणासाठी दादा भुसे शिक्षण मंत्री, मराठी व्यक्ती, त्यांना जाऊन आम्ही निवेदन देतो की मराठी आमची टिकली पाहिजे. त्यांची आई मराठी नाही, त्यांचे वडील मराठी नाही की ते मराठी नाहीत. तर अशा पद्धतीचं एवढं गलिच्छ राजकारण चाललं आहे की फक्त सत्तेसाठी कुठल्याही थराला जात आहेत. आम्ही किती वर्ष सत्तेत नाही आहोत, पण दहशत कुठे कमी आमची, कुठला मानसन्मान कमी आमचा. गाड्या अडकलेले लोक राजसाहेबांकडे देतात. मग सत्ता असली पाहिजे म्हणून वेगळ्या मार्गाने जायला पाहिजे असं काहीच नाही. तुम्ही प्रामाणिकपणे जा. आज आम्ही सुद्धा प्रामाणिकपणे काम करतो आहे. मला वाटतं आमच्या सर्वसामान्य लोकांना आम्ही कधी विचार पण नव्हता केला की आम्ही एक चाळीत राहणारा एक मुलगा कधीतरी एक उमेदवार होईल वगैरे. परंतु आमच्या पक्षात अशा पद्धतीने काहीच चालत नाही. काहीतरी कोण देईल, मग तिकीट घेईल, मग कोणाला सेटिंग लावली जाईल किंवा काय. साहेब काम बघतायत, प्रामाणिकपणा बघतायत आणि त्या प्रामाणिकतेचं आज चीज झालं. आणि आज या ठिकाणी एक सर्वसामान्य घरातला मुलगा एक उमेदवार दिलेला आहे. आणि आमचं साहेबांचं जे धोरण आहे, एक महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम बनायचं आहे आणि एक सुदृढ असा महाराष्ट्र घडवायचा आहे. आणि महाराष्ट्रावर आज जो काय अन्याय होतो आहे, या ठिकाणी सर्वांनी गोडी गुलाबानी राहा. फक्त महाराष्ट्राचा आदर करा. आणि स्वाभाविक आहे ते, तुम्ही तुमच्या आईवडिलाचा आदर करताना मग हे महाराष्ट्र आमची मातृभूमी आहे, तिचा आदर करा, एवढंच आहे. आणि बाकी ह्या ज्या गोष्टी आहेत छोट्या मोठ्या, ह्या सर्वसामान्य सुटणारे प्रश्न आहेत, परंतु आजपर्यंत नाही सुटलेत. परंतु आम्ही 200% सोडवणार विषय. आणि हे विषय जर नाही सोडू शकलो तर पुन्हा जनतेसमोर येणार पण नाही, एवढा कॉन्फिडन्स आम्हाला आहे. कारण ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, पाणी बिणी देणं वगैरे, ह्या गोष्टीमध्ये काय वेगळं करायचं आहे. जो कोणी निवडून येणारा नगरसेवक असेल, आमदार असेल, खासदार असेल, का त्याला घरात विहीर पाडायचे, तुम्हाला जो फंड भेटतो आहे त्याचा युटिलाइज करायचा आहे आणि त्याच्यातून त्या गोष्टी करायच्या आहेत. परंतु ह्या एवढ्या सर्वसामान्य गोष्टींसाठी आज लोकांना झगडावं लागतं आहे आणि हे दुःख वाटतं कुठेतरी. आणि ह्याच विचारातून आम्ही आज या ठिकाणी पुढे आलो आहोत. आणि आम्ही आमच्या ह्या प्रभाग क्रमांक 36ला ज्या ज्या गोष्टीपासून लोक वंचित आहेत, ह्या गोष्टी आम्ही मिळवून देणार 200%. एक मेरा सवाल है कि जिस तरह से कि जिस वार्ड से आप चुनाव लड़ रहे हैं, उससे मनसे के भी कई कार्यकर्ता और उद्धव गुट से भी कई कार्यकर्ताओं ने टिकट का मांग किया था. आपने में क्या खासियत भाई और क्या आप पाए कि जो आपको टिकट मिल गया और अपने आप को कैसा समझ रहे हैं? हंसू या रो दोनों पता नहीं, मिला है उसकी खुशी भी है. आणि ऑब्वियसली बऱ्याच ठिकाणी नाराजी पण असेल. आज काही ठिकाणी आमचे चांगले कार्यकर्ते आहेत. कारण आम्ही ह्या पक्षात जी सुरुवात केली, 20 वर्ष झालेत पक्षाला. आम्ही सगळे पक्षात आलो तेव्हा साधारणतः 20-21 वर्षाचे होते असेल. आज माझ्या जोडीचे जेवढे शाखाध्यक्ष आहेत 35-36 ह्या रेंजमध्ये आहेत. आणि ह्या वयामध्ये जर उमेदवारी मिळाली तर खरोखर ते करिअर होण्यासारखं आहे. परंतु शेवटी आज आम्ही एकत्र लढलो असतो, ऑब्व्हियसली आमचे जेवढे शाखाध्यक्ष एवढे तर नक्कीच उमेदवार असते किंवा त्याच्यावरचे पदाधिकारी. परंतु आज साहेबांनी महाराष्ट्राचा विचार करून एक युती केलेली आहे की जेणेकरून मराठीवर होणारा अन्याय हा आता थांबला पाहिजे. आणि या महाराष्ट्रासाठी साहेबांनी कितीतरी मतभेद सोडलेले आहेत, बऱ्याचशा गोष्टींना पांघरून घातलं आहे. महाराष्ट्राचं हित बघून आम्ही एकत्र आलो आहोत. आणि एकत्र आल्यानंतर आम्हालाही कळतं एखाद्या वार्डात उमेदवार 7 किंवा 8 इच्छुक असतील, 7 ने 8 उमेदवार होणार नाही, कोणाला तरी एकाला भेटणार. आणि आमची तेवढी अंडरस्टँडिंग आहे दोघांचं. शेवटी ते दोघे भाऊ नाही, आमच्याकडे सुद्धा खालच्या पातळीला दोन्ही पक्षाचे वातावरण हे असंही एकत्रच असतं. आणि असा कोणाकडे द्वेष नाही, काय नाही. आताचं जे विजन आहे आमचं की आम्हाला आमचा महाराष्ट्र टिकवायचा आहे, खास करून ही मुंबई टिकवायची आहे. मुंबई ज्या पद्धतीने चाललं आहे ते मला वाटतं ॲज ए न्यूज चॅनल आज तुम्ही किती सत्य बोलता, नाही बोलता, किती दडपण आहे आम्हालाही माहिती आहे. परंतु जे साहेब हकीकत मांडतायत, मुंबईबद्दल जी सत्यस्थिती मांडतायत, ही नाकारण्यासारखी आहे का? तुम्ही छातीवर हात ठेवून सांगा, ही गोष्ट नाकारण्यासारखी आहे का? तर अदानीलाच का दिला जातो आहे? एअरपोर्ट मुंबईचं शिफ्ट का होतं आहे? अरे मुंबईचं एअरपोर्ट शिफ्ट झालं तर त्या जागेमध्ये कमीत कमी मला वाटतं शिवाजी पार्क किंवा मानखेडेसारखे 5-5, 10-10 स्टेडियम बनतील. अशा ठिकाणी तो अदानी काम करणार. एक सवाल ये है सर कि जिस तरह से आपको मिल गया, आप बहुत खुश हैं, धन्यवाद बोल रहे हैं, मगर जो उद्धव गुट हो और मनसे के हैं, जो लोगों ने मांग किया था उनको नहीं मिला. कुछ लोगों ने निर्दलीय भी भर दिया है. मैंने इंटरव्यू लिया, मैंने निर्दलीय. ऐसे लोगों को क्या आप मनाएंगे कि नहीं? उनको उनके लिए क्या करेंगे? उसके असा काही एवढा मोठा प्रश्न नाही आहे तो. आज लोकांनी उमेदवाराचा फॉर्म भरणे हे एवढं किचकट केलं आहे. आम्ही तो पहिला टर्म आहे आमचा, म्हणून आमच्या काहीतरी क्वेरी निघाल्या. आमच्या समोर माजी नगरसेवक वगैरे फॉर्म भरतायत, प्रत्येकाला 2-2, 4-4 तास लागलेत.
आज आमच्या अपोजिट जो आहे कॅन्डिडेट त्यांना मला वाटतं 3 तास बसले, त्यांनी 4 फॉर्म भरलेत, ॲडव्होकेट आहेत, परंतु तरीसुद्धा त्यांना कमीतरी 2-2.5 तास त्यांनी घेतला. ॲडव्होकेट असणाऱ्या व्यक्तीला देखील त्या गोष्टी साधारणतः त्या गोष्टी पाहिल्या आम्ही, बऱ्याचशा किचकट आहेत जे निवडणुकीचा फॉर्म भरण्याच्या गोष्टी ज्या आहेत, आणि एवढ्याशा गोष्टीसाठी ताणणं हे मलाही चुकीचं वाटतं. ते एखादा तुमचा अनुक्रमांक लिहायचा राहिला किंवा चूक झाला ह्याच्याने काय मोठं घडणार माहीत नाही. तुमच्या यादीवर तुमचं नाव आहे, तुमचे सगळे पुरावे आहेत जे सगळे सादर झाले आहेत, परंतु शेवटी नियम आहे बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीने जेव्हा ठेवलेलं आहे, परंतु ह्या एवढ्या लेवलला हे निवडणूक आहेत, त्यामुळे लोकांनासुद्धा आता ती मानसिकता कळते की काय लेवलला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या, एवढं सगळं झेलायचं आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आजच्या तारखेला आपल्याला हा संघर्ष करून विजय मिळवायचाच आहे. या ध्येयाने लोक आपापसातली जे काय भांडणं द्वेष काय असतील असं स्वाभाविक नसतात कोणाचे. राजकीय तुम्ही देखील रोज जाऊन इंटरव्ह्यू घेत असाल, आज कुठेतरी वेगवेगळ्या मंचावरती जाऊन विधानं करत असतील, पुन्हा कुठेतरी एखाद्या कार्यक्रमाला एकत्र दिसतात. तर तो जो काय राजकीय प्रवास करताना जो विषय असतो, आमच्या साहेबांचा आम्हाला अभिमान आहे. भूमिका आज साहेबांचं बऱ्याचशा ठिकाणी चांगले संबंध आहेत. सगळे राजकीय नेते साहेब नाही कोणाच्या बंगल्यावर जात, पण साहेबांच्या बंगल्यावर सगळे येतात, सगळे भेटतात. परंतु जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा विषय ज्या पद्धतीने असेल त्यावेळेला मग ती मैत्री विसरून देखील साहेब आमची भूमिका सोडत नाही. बाकी लोकांना बोलायला ठीक आहे, भूमिका सोडली. हिंदू इधर श्री बालासाहेब ठाकरे के बारे में आपका क्या विचार है? बाळासाहेब ठाकरेंबद्दल बोलायला मी तेवढा मोठा नाही, तेवढी माझी उंची नाही. बाळासाहेब ठाकरेंबरोबर बोलायला नको एवढं नाव ऑलरेडी पसरलेलं आहे. मग तुमच्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जा किंवा दुबईला जा, माणूस बाळासाहेब हे नाव ओळखत नाही असं कोण आहेच नाही. त्यामुळे मी तेवढ्या उंचीचा नाही आहे की बाळासाहेबांवर बोलेल. बाळासाहेब आमच्यासाठी आदर्श आहे, देव आहे, सर्व काही.